सामना सुरू होतोय 3:37 स्थानिक वेळ. लगेचच आपण मॅच ऑन करत आहोत. महत्त्वपूर्ण लढत सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा प्लेयर दोन्ही टीमचे पाठवून द्या. कॅप्टनला फर्स्ट ऑफ ऑल रिक्वेस्ट असेल, एक्स्ट्रा प्लेयर नसतील तर मॅच 4 ओव्हरचीच असेल. ही देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. लक्ष सुद्धा शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा आहे. कुठल्याही पद्धतीनं यशस्वी आयोजनाला गालबोट लागणार नाही याची सर्व संघांनी काळजी घ्या. बी केअर ऑफ दॅट. आई गावदेवी स्पोर्ट्स शेंद्रून प्रीमियर लीगचे दैदिप्यमान 8वां पर्व. उद्याचा महत्वपूर्ण 4था दिवस मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024. पहिला सामना मळेगाव त्यांच्या विरोधात एमजे स्पोर्ट्स दहिवली. दुसरा सामना संदेश स्पोर्ट्स चेरवली त्यांच्या विरोधात टुने. तिसरा सामना साई स्पोर्ट्स शील त्यांच्या विरोधात लेनाड. चौथा सामना शेरवलीच्या विरोधात मळेगाव, त्यानंतर ठुनेच्या विरोधात लेनाड इन ऍक्शन असेल, शीलच्या विरोधात दहिवली आणि अंतिम सामना चेरवलीच्या विरोधात लेनाड. उद्या देखील या स्पर्धेमध्ये 7 मॅचचं शेड्यूल आहे. सर्व सहभागी संघांना विनंती आहे आपल्या नियोजित वेळेच्या 15 मिनिटं अगोदर आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील, बंधनकारक राहील. माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेद्रून आदिशेत पाटोले साहेबांचा नुकताच क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालेला आहे. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक सस्नेह स्वागत. मॅच इज ऑन. सामना सुरू होतोय. पहिला बॉल अगदी ऑफ टीमला लिव्ह करत असताना चांगलं जजमेंट त्या ठिकाणी सलामीवीर बॅटर स्ट्रायकरला आपण बघत आहोत. सूरज विशीकडून एक एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी ऍड केले जाईल. अतिरिक्त धावेसोबत सध्या डाव सुरू झालाय. महत्वपूर्ण पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर वेदांत 11 दसई क्रिकेट संघाचा गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत राजला. दुसरा बॉल हाफ ट्रॅकर पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. मिडॉन मधून चेंडू मागे चालला. लॉंग ऑफचे फिल्डर बॅकअप करण्यासाठी पोहोचलेले आहेत लॉंग ऑन मध्ये. तोपर्यंत एक धाव त्या ठिकाणी सहजगत्या प्राप्त होईल. सिंगल धाब्याच्या जोरावर सध्या स्कोर आपण बघत आहोत. 2 आकड्यावर लेफ्ट हँडर बॅटर सध्या स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी अनिल ज्याच्याकडे प्रतिभा आहे, टॅलेंट आहे. पाहिजे कशा पद्धतीने महत्वपूर्ण सामन्यात ते शोकेस केलं जाईल. ग्रामीण टेनिस सर्किट.in या ऑफिशियल वाहिनीच्या वतीनं जो प्रेक्षक वर्ग सकाळपासून अगदी अंतिम सामन्यापर्यंत आमच्यासोबत ऑनलाईन युट्यूब या सोशल ऍपच्या माध्यमातून जॉईन झालेला आहे त्या सर्वांचं देखील वेलकम. सर्वांना पुनश्च एकदा मानाचा जय शिवराय. धावसंख्या 2. ऑन साइडला दिशा देण्यात आलेली. मिड विकेटला बीट करत असताना लास्ट मोमेंटला फिल्डर त्या ठिकाणी थोडा स्लिप ऑन झाला. त्याच कारणास्तव एक सिंगल घेण्याचा अवधी दोन्ही बॅटर्सकडे. सिंगलनं दोन्ही बॅटरनं आपापलं वैयक्तिक खातं खुलं केलेलं आहे. स्कोर आपण बघत आहोत 3 आकड्यावर. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले ज्यामध्ये 2 फिल्डर सध्या डीप मध्ये आपण बघत आहोत आणि सातत्यानं लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. त्याच कारणास्तव फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. लॉंग ऑफ आणि त्या सोबतीनं लॉंग ऑन. ऑन साइडला फाईन ग्लान्स, फाईन लेगला बेदला आउटफील्ड फास्ट. बॉल थांबणार नाही. जितका वेगानं चेंडू बॅट वरती आला तितक्या वेगाने निघून चाललाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सूरज विषय कॅप्टनच्या बॅटमधून पहिला 4 वेदांत 11 दसई क्रिकेट संघाकरता. 4च्या मदतीने स्कोर आपण बघत आहोत सध्या 7 आकड्यावरती. 7 ऑन बोर्ड. 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात सद्यस्थितीला धावफलकावर. स्कोरबोर्डवर सध्या पहिला 4 नुकताच ऍड करण्यात आला सलामीवीर सूरज विषयच्या बॅटमधून. बॅकफुटवर आले, हुक करतायत. मिड विकेटचा फिल्डर पाठमोर आहे. चेस आउटफील्ड फास्ट. पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये आता पॉवरफुल फलंदाजी आपण बघत आहोत. सूरज विशेषी लागोपाठचा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना धावसंख्या चौकाराच्या सोबतीने आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर 11 रन ऑन बोर्ड. 11 धावा याचबरोबर धावफलकावर. फिल्डिंग मध्ये आता चेंजेस. लॉग ऑफला मिडर मध्ये इन्व्हाइट करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मिड विकेट आता डीप मध्ये सेट करण्यात आलेला आहे. कव्हर्स मधून एक फिल्डर काढलाय जो सर्कल पुढे इनफिल्ड मध्ये स्क्वेअर लेगला. फुल टॉस लेग स्टिक ला बरोबर धडक मारली आहे आणि तदनंतर चेंडूचा इष्ट्यांना स्पर्श झाला. मिडल स्टिक आता उखाडली आहे. बरोबर कॉरिडॉर वरती गोलंदाजी. मागच्या 2 चौकारानंतर प्रत्युत्तर दिलंय त्या ठिकाणी गोलंदाज राजनं. पहिलं सुयश. फास्ट विकेट गोज डाऊन. सूरज विशेलला सुरुवात या मॅच मध्ये मिळाली होती मात्र सातत्यानं लेग साइड टार्गेट करण्याचा प्रयत्न त्याचा फसलेला आपण बघत आहोत. सरदे शेवटी राजचं अधिराज्य आपण पाहिलं. निर्णायक 5व्या चेंडूवरती या ठिकाणी सांघिक सफलता पहिली मिळते.
गोलंदाजी करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुलगावला. न्यू बॅटर, लेफ्ट हँडर बॅटर, ज्याला नेहमीच आपण सलामीवीर साठी बघत असतो, मुस्ताफा शेख अर्थातच मुसा सध्या मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर आपण बघत आहोत 11 या आकड्यावरती. पहिल्या गड्याचं पतन, 4 चेंडूत 9 धावेचं योगदान देत असताना 2 चौकारांनिशी त्या ठिकाणी सूरज विषय आपण बघत आहोत माघारी परतलेला आहे. लेफ्ट हँडर बॅटर सध्या स्ट्रायकर एंडला मुसा शेख. दोस्ती ग्रुप आयोजित शेंदूर प्रीमियर लीग 2024 हे 8वं पर्व. लेफ्ट हँडर बॅटर स्ट्रायकर एंडला मुसा शेख. पहिला बॉल ओव्हर द कव्हर्स मिनिट वरती खेळतायत. ओटीपी ओव्हर द टॉप बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध तंत्रशुद्ध फटका, चौकार. धावसंख्या आपण बघत आहोत एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकांती एकूण पाहायला मिळते ती एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. 15 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. काय कॉन्फिडन्स स्टार्ट या डावाचा केला स्पेशली मुस्तफा शेखनं. ऑफ्टनच्या बाहेर लेंथ बॉल, त्याला बरोबर मिड ऑफ आणि कव्हरच्या डोक्यावरून प्रॉपर प्लेस केलं. गॅप मोठी होती, चांगलं टॅबिंग जुळलं. बॉटमहँडचा अत्यंत सुंदर वापर त्या ठिकाणी करत असताना चौकारानं इंडिव्हिज्युअल अकाउंट मुस्तफा शेख अर्थातच मुसा शेख चकुलं झालेलं आहे. चांगली धावफलक आपण बघत आहोत. पहिल्या ओव्हरची अंती 15 धावा धावफलकावर. महत्वपूर्ण दुसरं षटक सध्या सुरू होतं. बॉलिंग मार्कवरती भावेश, सेकंड पॉप प्ले. लेग स्टिकला बॉल न घेतलंय चुंबन आणि त्याचबरोबर सध्या सुरू झालाय मैदानावरती जल्लोष गोलंदाजाचा. फलंदाज बाद, चौकारा जरूर आला होता शेवटच्या चेंडूवरती, मात्र दुसरं षटक सध्या सुरू झालं. अनिलचा त्रिफळ उद्ध्वस्त करण्यात आला. वेदांत 11 दसईला बसतोय 15ला, धक्का दुसरा. न्यू बॅटर आपण बघत आहोत नौशादला. टॉप ऑफ द ऑर्डर नंबर 4 या पोझिशनवर खेळण्यासाठी सध्या स्ट्रायकर एंडला लेफ्ट हँडर बॅटर एका पाठोपाठ एक सध्या प्रमोट करण्यात आलेले आहेत. सलामीवीर सूरज विसे 4 चेंडूत 9चं योगदान देताना बाद झाला. अनिलला एका धाव्याचं योगदान देताना आपण पाहिलं. त्यानंतर आणखीन एक लेफ्ट हँडर सध्या ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत नौशादला. याची मुंबई क्रिकेट असोसिएशन कडून निवड झालेली आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न ऑफस्टमच्या फार बाहेर कमिट झाले होते. त्यानंतर स्कोर लेग झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळेल. भावेशनं या षटकात वापसीचे संकेत दिलेले आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुळगाव क्रिकेट संघाला. धावसंख्या 15, 4 चेंडू अजूनही सेकंड पॉप प्लेस बाकी आहेत. ऑन साइडला शफल झाले, त्यानंतर फटका सजवलाय. डीप बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या बॉलवरती प्रयत्न फसला, मात्र त्यानंतर हा बॉल स्कोर लेग सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. नौशादच्या बॅट मधून नाविन्यपूर्ण फटका, चौकार. चौकाराच्या मदतीने स्कोर आपण बघत आहोत 19 आकड्यावर. इंडिव्हिज्युअल अकाउंट 4 धाव्यानं खुलं झालेलं आहे. ते बॅटर नौशादचं. धावसंख्या 19. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झालं होतं. रन आउटची संधी तिन्ही यष्ट्या समोर. मिडअपच्या फिल्डरचा तो प्रयत्न देखील फसला. त्यानंतर ही वेगवान सिंगल आता पूर्ण करण्यात आलेली आहे. बरोबर गोलंदाज यष्ट्यांच्या समोर आला तेच सांगतायत. त्या ठिकाणी ऑनफिल्ड अंपायर संदेश किस्मतराव सर डेंजर झोन मध्ये आला त्या ठिकाणी भावेश. त्याच कारणास्तव पाचीसाठी जे अपील होतं ते स्पष्टपणे नकारण्यात आलं. लेग बायची एक सिंगल. धावसंख्या आपण बघत आहोत सिंगलच्या जोरावरती 20 धावा धावफलकावर. स्टील 2 टू गो. 2 चेंडू अजूनही सेकंड पॉवर प्लेचे बाकी. ऑन स्ट्राईक मुसा शेख. स्ट्रेट बॅटन लॉफ्ट केला. चांगलं टायमिंग, चांगलं अंतर आणि धावा देखील चांगल्या पाहायला मिळतील.
लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे मुसा शेखचा तडाखा, बुलंदी पॉवरफुल हिट, षटकार. 6 धाब्याच्या मदतीने धावा संख्या आपण बघत आहोत सध्या फ्लाय होत असताना 26 धावा धाव फलकावर. ऑन बोर्ड 26 धावा धाव फलकावरती. मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. ऑन फील्ड अंपायर संदेश किशमतराव सर. मॅच बॉलला आपण सामना कंटिन्यू करू शकता. धावा संख्या 26. अंतिम चेंडू शिल्लक, सेकंड पॉवर प्ले. लेग स्टिकला मिस करणारा बॉल, पंचांचा सिग्नल आला. इट इज वाईड, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी ऍड केली जाईल. अतिरिक्त धावेसोबत धावा संख्या आपण बघत आहोत सध्या 27 या आकडावर. अंतिम चेंडू, 2 चेंडू, 3 इंडिव्हिज्युअल, 10चं योगदान आपण बघत आहोत मुसा शेखच्या बॅटमधून. स्ट्रेट बॅटना डाऊन दी ग्राउंड, चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वी शेप मध्ये स्वीट साऊंड, कडक फटका, षटकार. सहा धावेसोबत धावा संख्या आपण बघत आहोत दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. पहिलं षटक 15 धावा, तदनंतर दुसरं षटक 18 धावा संख्येचं आपण पाहिलं. भावेचं स्पेशली आक्रमण या मॅच मध्ये मुसा शेख कडून 3 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार, इंडिव्हिज्युअल 16 रनचं त्याचं कॉन्ट्रीब्युशन. डाव सावरत असताना सूरज आणि अनिल सलामीवीर दोन्ही बाद झालेले आहेत आणि अशा परिस्थितीत सध्या पार्टनरशिप तिसऱ्या विकेटसाठी बिल्डअप करताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर मुसा शेख नौशादच्या सोबतीनं. षटक 2 संपली. 33 धावा उभारल्या गेल्या. 16.50 ची धावगती सध्या धावफलकावरती. पावले मध्ये धावसंख्येचा वेग कायम करण्यात आलेला आहे. बॅटिंग करणारा वेदांत 11 दसई क्रिकेट संघाकडून. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. प्रमोदला आपण बघत आहोत गोलंदाजी करता. आउटफील्डचे दरवाजे आता खुले झालेले आहेत. त्याच कारणास्तव डीप मध्ये प्रोटेक्शन संगणकाकडून सेट करण्यात आलेले. लॉंग ऑन अगदी समोर ऑन साइडला आपण बघत आहोत. वाईडिश काव कॉर्नर आणि त्याचबरोबर मिड विकेट. स्क्वेअर लेग इनफिल्ड मध्ये शॉर्ट फाईन लेग, त्याचबरोबर शॉर्ट थर्डमॅन. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये कव्हर पॉइंट डीप मध्ये आणि त्याचबरोबर स्ट्रेटिश लॉंग ऑफ. निर्णायक 18 चेंडू 3 षटक पहिल्या महत्वपूर्ण सत्राची बाकी आहेत. प्रमोदला आपण बघत आहोत गोलंदाजी करता ओव्हर नंबर 3 च्या दरम्यान. स्पीडअप करणं गरजेचं राहील, लक्ष सुद्धा. क्षेत्ररक्षण करणारा संघ जय महाराष्ट्र गोकुळगाव. पहिलाच बॉल ऑन साइडला शफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न असफल राहिला होता. मात्र कॅच ड्रॉप होत असताना डीप मध्ये स्क्वेअर लेगला आपण बघत आहोत. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. लास्ट मोमेंटला शरीराचं संतुलन त्याने गमावलं. चेंडूच्या कक्षेपर्यंत पोहोचले होते हातामध्ये सामावून घेताना, मात्र सरते शेवटी त्यांच्याकडून झालेली ही चूक. नौशादला जीवदान 1 धाव त्याच्या खात्यात. तर सांघिक धाव फलक सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत पोहोचलाय 34 या आकडावर. लो व फुल टॉस आणि लो व फुल टॉस वर फटका आता झटका देऊन जाईल. फिल्डिंग करणाऱ्या जय महाराष्ट्र गोकुलगावला झेल पकडला. त्यानंतर बॉल बाउंड्री रोपला स्पर्श होतोय. पाय त्या ठिकाणी आपण बघतो आहोत बाउंड्री रोप क्रॉस करतोय. तेच पाहिलं गेलं आणि तदनंतर कन्फर्मेशन सिग्नल ऑन फील्ड अंपायर कडून. हा देखील होतो षटकार. शारीरिक संतुलन, बॉडी बॅलन्स त्या ठिकाणी गमावला पाडिश काव कॉर्नरच्या फिल्डरनं. त्याच कारणास्तव या महत्वपूर्ण 6 धावा. 6 मुसा शेखचा धाव देखील पुढे सरकला. इंडिव्हिज्युअल नॉट आउट 22 या आकड्यावर धावफलक आपण बघत आहोत 40 धावा धावफलकावर. खोलर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला समोर. सॉफ्ट हँडली खेळतायत. लॉंग ऑफला बॅकअप अवेलेबल झाला. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल. नौशादचा वेगानं तो नॉस्ट्रा करेनला परतला. व्हेरी मच कॉन्फिडंट रनिंग बिटवीन द विकेट अँड गुड कॉर्निंग ऑल्सो. बॅटर त्याच्या बॅटिंग ट्रॅक वरती होता. त्याच कारणास्तव आता पंचांनी या 2 धावा दिलेल्या आहेत. धावा संख्या 2 च्या मदतीने आपण बघत आहोत 42 या आकडावर. 42 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. कॉलिंग होतं सेकंड रन साठी. नौशादचं नॉन स्ट्रायकर एंडला तो वेगानं परतला आणि तितक्याच जोमानं स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत परतत असताना त्या ठिकाणी मुसा शेखला. या 2 धावा. धावा संख्या 2 च्या मदतीने 42 या आकड्यावर. इंडिव्हिज्युअल मुसा 5 चेंडू त्या मॅच मध्ये 24 धाब्याचं योगदान सध्या देत असताना
3 षटकार, 1 चौकार, 1 डबल त्याच्या बॅटमधून. लोवर फुल टॉस, फटका इथे फसलाय, झेलची संधी बनली आहे आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षकाचं चांगलं जजमेंट मुसा शेख माघारी परतताना पाहायला मिळतील. याचबरोबर या मॅच मध्ये पार्टनरशिप जी बिल्डअप केली होती तिसऱ्या विकेटसाठी ती आता ब्रेक करण्यात आली आहे. फलंदाज बाद, मुसा बॅक टू द पवेलियन. सहा बॉल मध्ये इंडिव्हिज्युअल 24 धावसंख्येचं योगदान आपण बघत आहोत. मुसा शेखचा तो बाद झालेला आहे. फुलटॉस वर फुलटॉस वल्लू करता आला नाही. विकासनं झकास कामगिरी केलेली लॉंग ऑनला क्षेत्ररक्षणामध्ये त्यांना त्याचा दर्जा त्याचं स्टँडर्ड जपलेला आपण बघत आहोत. धावसंख्या 42 या आकड्यावर तिसरा फलंदाज नुकताच माघारी परतलेला आहे. 5व्या क्रमांकावरती फैजलला आपण बघत आहोत जो जिनियन ऑलराऊंडर आहे. वेदांत 11 दसे क्रिकेट संघाचा सध्या बॅटिंग साठी स्टॅकर एंडला. स्टील 2 टू गो. पहिला बॉल स्विच इट अटेम्प्ट, स्विच अँड स्वीट सक्सेसफुल इट. कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे फैजलची दमदार सुरुवात, चौकार. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत 46 46 या आकड्यावर. काय कॉन्फिडन्स स्टार्ट केलेला आहे. मागच्या चेंडूवरती जरी विकेट पडली असेल त्याचा प्रभाव त्याचा परिणाम तुम्हाला दाखल पाहायला मिळत नाही. स्विचिटचा पहिला 4 फैजलचं इंडिव्हिज्युअल अकाउंट या मॅच मध्ये आता खुलं होत असताना फुल टॉस ऑन साइडला टर्न करण्यात आलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर उपस्थित आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग मिळेल ती फक्त एक सिंगल धाव्याच्या जोरावरती ओव्हर नंबर 3 चा खेळ आपण बघत आहोत. कंप्लीट झालेला आहे. धावसंख्या 47 या आकड्यावर 15.67 ची धावगती सध्या दाखल करते मेंटेन करत असताना पहिल्या डावात बॅटिंग करणारा संघ आपण बघत आहोत अर्थातच वेदांत 11 दसे. धावसंख्या सध्या झाली 14 षटक. सचिन बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल लो व फुल टॉस ऑन साइडला पॅडल स्वीप. चित्रश्री टीम मध्ये उपस्थित आहेत. थ्रो अॅक्युरेट आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बिग जजमेंट जरूर होतं पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल गॅदर करत असताना, मात्र फेक अॅक्युरेट आले एक धाव. धावसंख्या सिंगलच्या मदतीने आपण बघत आहोत 48-48 धावा धावफलकावर. लेफ्ट हँडर बॅटर नौशाद सध्या ऑन स्ट्राइक आपण बघत आहोत. दिलस्कूप करण्याचा प्रयत्न आणि ते फसला गेला. तो नौशाद शॉर्ट थर्डमॅन मध्ये झेल पकडला गेला. याचबरोबर आणखी एक चौथा झटका आता बसेल बॅटिंग करणाऱ्या वेदांत 11 दसे क्रिकेट संघाला. फलंदाज बाद. न्यू बॅटर मिर्झाला आपण बघत आहोत. नौशाद माघारी परतलेले आहेत महत्वपूर्ण सामन्यात. विकेट सचिनला मिळते. स्ट्रेट बॅटनं मिर्झा जसा मैदानामध्ये पोहोचला तसा बॉल त्यानं पोहोचवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हॉरिझॉन्टल ब्लेड स्ट्रोक डाऊन दी ग्राउंड, स्वीट साऊंड, षटकार. सहाच्या मदतीने धावफलक आपण बघत आहोत 54. 54 धावा सध्या स्कोरबोर्डवर. ऑन साइडला टर्न करण्यात आला. गॅप मोठा. मिडविकेट आणि काऊ कॉर्नरचे फिल्डर पोहोचतायत. लास्ट मोमेंटला चांगला प्रयत्न काऊ कॉर्नरच्या फिल्डरचा मिळेल ती फक्त एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती सध्या आपण बघत आहोत इन डबल डिजिट डबल फिगर 55 ऑन बोर्ड. 55 धावा सध्या धावफलकावरती. निर्णायक 2 चेंडू बाकी आहेत. रिव्हर्स टीम हवं तसं टायमिंग करू शकले नाही. बॅटच्या अगदी टोईनला बॉल ब्रश होतो. मिळेल ती एक सिंगल. धावसंख्या सिंगलच्या जोरावर अब तक 56 56 लॉस ऑफ 4. स्टील 1 टू गो.
उलटा सौदा दिशा दिली आहे. फाईन लेगला भेदला आउटफील्ड फास्ट. बॉल थांबणार नाहीये, दणदण करत निघून जाईल. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. रिव्ह्यूची मागणी आता केली आहे, ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमनं. यस इट इज. थर्ड अंपायर आता आपल्या सोबत जॉईंट होतील. नासिर सर, नदीम शाह सर आपल्या सोबत जॉईंट आहेत. कंट्रोल वॉर रूम मध्ये पाहिलं जाईल. चेंडू बॅटचा संपर्क झाला त्यावेळेला हाईट फॅक्टर काय होता, बॅट्समनची बॉडी पोझिशन काय होती, तदनंतर निर्णय ऑन स्क्रीन असेल. रिव्ह्यूची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे बॅटर कडून. डीप होणारा फुल टॉस, फेअर डिलिव्हरी, 4 धावा मिळतील. याचबरोबर ओव्हर नंबर 4 चा केलं कंप्लीट. गोलंदाज कॉन्फिडेंट होता सचिन. त्यांना ऑलरेडी संघनायकाला सांगितलं होतं हा बीमर नाहीये, त्याच कारणास्तव नवा गोलंदाज देखील त्या ठिकाणी इन्व्हाइट केला गेलेल्या बॉलिंग मार्कवर. प्रथमेश, सुरुवात त्याची झाली आहे. नो बॉल, रिटर्न क्रीजच्या बाहेर. त्याच कारणास्तव आपण बघत आहोत आता नेक्स्ट बॉल फ्री टेक, एक्स्ट्रा रन ऍड होईल. वेदांत स्पोर्ट्स दसई क्रिकेट संघाच्या खात्यात धाव फलक आपण बघत आहोत 61 या आकड्यावर. नेक्स्ट बॉल फ्री. संधी बनली मात्र तिथं सोनं करता आलं नाही फैजलला. लॉंग ऑनला बॅकअप अवेलेबल झाले, मिळेल ती फक्त एक सिंगलच्या जोरावरती. स्कोर आपण बघत आहोत सध्याच्या घडीला 62. 62 धावा धावफलकावरती. 5 चेंडू अजून बाकी आहेत. महत्वपूर्ण पहिल्या डावाच्या पास किती धावसंख्येचं टार्गेट त्या ठिकाणी सेट केलं जाईल. मिस टाइम फटका, झेलची संधी तर बनली आहे आणि त्या संधीचं सोनं तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये केलं गेलंय. फलंदाज बाद, माघारी परत आहेत त्या ठिकाणी मिर्झा. धावसंख्या आपण बघत आहोत 62. 62 धावा, 4 बॉलात बाकी आहेत. बॅटिंग साठी पाहिलं तर न्यू बॅटर त्या ठिकाणी स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. कार्तिक फ्रंटलाईन बॉलर आहे या टीमचा. त्याच्या अगेन्स्ट पहिला बॉल शॉर्ट ऑफ वुडलँड वरून टेक ऑफ घेत असताना सरप्राईज बाउन्स आपण पाहिला, जो फलंदाजाला अचंबित करून गेला. आणि स्क्वेअरलेग अंपायर कडे विचारणा आता कार्तिक देखील करतोय. 3 बॉल बाकी आहेत महत्वपूर्ण पहिल्या डावाचे. कव्हर्स मध्ये फटका ला जवाब आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक, वाड शॉट. खेळाडू कक्षातून टाळ्यांचं अभिवादन स्वीकारलंय. बॉल कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड फटका, षटकार. 6च्या सोबतीने धावा संख्या आपण बघत आहोत 68. 68 धावा. बॅटची कडा आणि तदनंतर विकेट येईल का हा प्रश्न उपस्थित झाला होता. धाव हवी आहे. नॉस्ट्राकरीला रनआउटचा चान्स आता बनेल आणि धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज सरते शेवटी त्या ठिकाणी माघारी परतलेले पाहायला मिळतील. कार्तिक, धावसंख्या स्थिर असेल 65 धावा धावफलकावरती. महत्वपूर्ण या मॅच मध्ये 6 धक्के आता बसलेले आहेत. चला फ्रेश बॅटर आय थिंक पाठवावा लागेल. एक्स्ट्रा आली, त्यावरती स्ट्राईक रोटेशन झाली. त्याच कारणास्तव न्यू बॅटर स्वतः संघनायक आता पोहोचतायत. कुशेक, $68 ऑन बोर्ड. धावसंख्या आपण बघत आहोत 68 आकड्यावर. एक्स्ट्रा देखील भरपूर आल्या. शेवटच्या चेंडूवरती डॉट बॉलची मोहर लागली. पहिलं सत्र संपलं. 68 उभारल्या गेल्या. धावा उभारलेले आहेत. 69चं लक्ष निर्णायक द्वितीय सत्रात जे महाराष्ट्र गोकुळगावच्या समोर. आणि महत्वपूर्ण रनचेस मध्ये आता कुठला संघ हा विनर हे देखील पाहणं उत्सुक आहे. बॅटिंग मध्ये इफेक्टिव्ह राहिले मुसा शेख. इकॉनॉमिकल कामगिरी बाकी अंतिम षटकात पाहिली प्रथमेशची. मात्र मुसानं 6 चेंडूत इंडिव्हिज्युअल 24 योगदान दिलं. 11 धाब्याचं योगदान मिर्झाचं. एक षटकार आपण पाहिला कार्तिकच्या बॅटमधून. सलामीवीर सूरजच्या बॅटमधून 9 धावा.
त्याचबरोबर नौशादनं देखील 5 धावा धावफलकावरती जोडल्या. सरमिसल करत असताना 68 बनवल्या. 69चं लक्ष्य कशा पद्धतीने हे रनचेस केलं जाईल सेकंड इनिंग मध्ये कॉम्बॉक्स मध्ये करूयात बदलाव आणि ऐकूयात शहापूर विभागातील नामवंत समालोचक आमचे अत्यंत निकटवर्तीय सोमनाथ खाडे सरांना या महत्वपूर्ण सामन्यात आजच्या दिवसातील अंतिम सत्रात. थँक्यू सो मच. व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी राजाजी पाटोले यांचा दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीगच्या 8व्या संस्करणामध्ये आपण सन्मान करत आहोत. या स्पर्धेचे आपले प्रमुख आयोजक करते रामदादा पाटोले यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होतोय. अजितजी पाटोले माजी उपसरपंच ग्रामपंचायत शेंद्रून आणि त्यांचा विशेष सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना अतिथी देवभाऊ ही आपली भारतीय संस्कृती आपली भारतीय परंपरा आणि ती परंपरा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जोपासत आहोत. अजितजी पाटोळे दादांचा सन्मान सध्या मुख्य व्यासपीठावरती संपन्न होत असताना व्यासपीठावरती उपस्थित सन्मान्य अतिथी नारायणजी पाटोळे यांचा देखील शुभ सन्मान आपण त्या ठिकाणी संपन्न करत आहोत. रामदादा पाटोळे यांच्या शुभ हस्ते सर्व उपस्थितांचा पुनश्च एकदा दोस्ती ग्रुप च्या वतीने आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये आम्ही मनपूर्वक आभार आणि स्वागत करत आहोत. कॉम्बॉक्स मध्ये आपल्यासोबत आता जोडले जातील आजच्या या महत्वपूर्ण ग्रुप डी मधील अंतिम लढाईमध्ये द्वितीय सत्रात सोमनाथजी खाडे सर. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपकजी बिराडे सर. निश्चितच मुरबाड ग्रामीणचा एक दमदार आवाज आणि तंत्रशुद्ध मराठी समालोचन आपण कालच्या दिवसापासून मित्रांनो एन्जॉय करतोय. शहापूरच्या धर्तीवरती आपलं पुनश्च एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानावरती. द्वितीय सत्राला या ठिकाणी सुरुवात होतीये. पूर्वार्ध आपण पाहिला बॅटिंग करत असताना टीम वेदांत 11 दसई या संघानं 68 धावा जमवल्या आणि 69 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलंय विजयासाठी. मोठी मॅच काठीकी टक्कर पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच आहे. विवर रचना सज्ज झाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज तयार. सूरजचा पहिलाच बॉल बॉडी लाईन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. निश्चितच बॅटवरती आला नाही आणि कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती पाहायला मिळत नाही. 69चं मोठं टार्गेट. निश्चितच या संपूर्ण स्पर्धेचा आपण विचार कराल तर दोस्ती ग्रुप आयोजित शेंद्रून प्रीमियर लीग 8वं गौरवशाली वैभवशाली पर्व आणि या पर्वाचा आजचा हा तिसरा दिवस या ठिकाणी पार पाडला जातोय. यावेळेस पहा दमदार फटका येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं वेगानं. 4 धावा चौकार. विकास आणि प्रमोद ही जोडी मैदानावरती खेळतायत. स्कोर कार्ड वरती 4 धावा मदत येते. स्कोर कार्ड पुढे सरकता येते. 4च्या मदतीनं श्री गणेशा करतायत. दोन चौकार येत आहेत. एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आहेत. सूरज विषयी गोलंदाजी करतोय. निश्चित या चेंडूवरती पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न आहे. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीवरती अख्तर शेख वेगानं चेंडूवरती येत असताना चेंडूला पकडलं फेकलं.
आणि या दरम्यान 2 धावा कंप्लीट करतायत. पुन्हा एकदा 2 धावांची मदत. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 10 वरती. 10 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. बिनबाद 10 धावा धावफलकावरती आहेत. 69चं टार्गेट. या टार्गेटचा पाठलाग या ठिकाणी चालू आहे. सुरतचा हा चेंडू यावेळेस विकास खेळतोय. शॉर्ट फाईन लेग वरती चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल धाव येते. पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीने धावफलकाला मदत केली जाईल. स्कोर कार्ड मूव होतं 11 या धावसंख्येवरती. सूरज विषय गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू म्हणून निश्चितच ओळखला जातो. शहापूर तालुक्याचा एक व्यावसायिक जबरदस्त खेळाडू म्हणून सूरजकडे पाहिलं जातं. यावेळेस गोलंदाजाची भूमिका पार पाडतोय. या चेंडूवर आडव्या बॅटने खेळतोय. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावेची मदत पुन्हा येईल. स्कोर कार्ड पुढे सरकेल. षटक क्रमांक पहिलं सूरजचं एक शांत संयमी षटक या ठिकाणी समाप्त होतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बिनबाद 12 धावा. जय महाराष्ट्र गोकुळगाव हा संघ खेळतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू फटका चांगला पाहायला मिळतोय. टिपिकल प्रमोदच्या बॅटमधनं चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर धाडला जातोय. जबरदस्त फटका. चौकार. कार्तिक बांगर गोलंदाजी मार्गवरती. षटक क्रमांक 2 ची जबाबदारी मैदानावरती पेलतोय. निश्चितच वेदांत 11 धसई हा संघ मैदानावरती खेळतोय. या वर्षीच्या हंगामामध्ये निश्चित भरपूर फॉर्म मध्ये टीम राहिली आहे. कालचा दिवस त्यांनी गाजवला. उपसरपंच चषक तुते या ठिकाणी चॅम्पियन राहिलेला संघ आहे. या स्पर्धेत जरूर थोडस नाराज करतायत. मात्र खेळ चांगला राहिलाय आणि निश्चितच आपला खेळ सुद्धा चांगला दाखवत असताना मैदानावरती बॅट्समन प्रमोद धिरडे ऑन फायर. पाठोपाठ दुसरा दमदार चौकार. वीस धावांवरती धावफलक वेगानं पोहोचतय. 69च्या टार्गेटचा पाठलाग करत असताना लवकरात लवकर मॅच फिनिश करायची आहे. या अनुषंगानं प्रमोद धिरडे मैदानावरती खेळतोय. भरपूर वर्षाचा अनुभव. याच मैदानावरती खेळण्याचा निश्चितच भरपूर सराव आणि 360 खेळतोय. जबरदस्त फटकेबाजी. उलट्या हाताचा तडाखा. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. चौकार. कार्तिक बांगरवरती आक्रमण. या षटकाचा तिसरा सलगचा चौकार येतोय. चौकार हॅट्रिक कंप्लीट करत असताना प्रमोद धिरडेला आपण पाहताय. स्पर्धेचा जर आपण विचार केला तर थोडीशी निराशाजनक कामगिरी या दोनही संघांची राहिली आहे. या मॅच मध्ये जिंकायचंय, आश्वस्त व्हायचंय, संघाला आत्मविश्वास मिळवून द्यायचा आहे. या अनुषंगानं हा सामना खेळला जाईल. आउटसाइड द स्टंप जास्त बाहेर. पंच वळतायत, सांगतायत वाईट बॉल. अवंतरची खून करतायत. एका धावेच्या मदतीने पुन्हा धावफलकाला थोडीशी संजीवनी. एकंदरीत 25 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. कार्तिक बांगर अनुभवी गोलंदाज, दर्जेदार गोलंदाजीसाठी आणि गती परिवर्तनासाठी ओळखला जाणारा हा गोलंदाज यावेळेस प्रमोद धिरडे स्लॉक स्वीपचा नजराणा पेश करतोय. क्लासिकल नजराणा. अगदी अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. दमदार स्ट्रोक. चौकार. सामना कितीही मोठा असू दे, सामना किती कुणाही संघाबरोबर असू दे, निश्चितच जिद्दीनं आणि चिकाटीनं खेळणं ही प्रमोद धिरडेची ख्याती आहे. आणि मैदानावरती निश्चितच आज या मॅच मध्ये फॉर्म मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. सलगचा हा चौथा चौकार येतोय. निश्चितच 17 धावा यावेळेस कार्तिक बांगर खर्च करतोय. चेंडू फेकले 4. थोडासा महागडा इथूनच ठरलाय. अजून 2 चेंडू शिल्लक. यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळलेला फटका पुन्हा एकदा कव्हरला बीट केलंय. कव्हरला बीट करून चेंडू पुन्हा चालला सीमारेषेच्या दिशेनं. पाठोपाठचा आलेला हा 5वा चौकार. मिस्टर प्रमोद धिरडे ऑन फायर.
मैदानाच्या चारही बाजूला चौकारांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळतीये. एकाहून एक दर्जेदार क्लासिकल फटके पाहायला मिळत आहेत. फटकेबाजी पाहायला मिळतीये. चौकार कसे वसूल करायचे, फिल्डिंग कशी भेदायची, पॉवर प्ले कसा फोडायचा, याचा पूर्ण अभ्यास करून आलेला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र लॉफ्ट केलंय चेंडू हवेत. झेल टिपण्याची सुवर्ण संधी होती. झेल ड्रॉप आणि एक धाव कंप्लीट करतायत. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 17.00 ची सरासरी. तब्बल 34 धावा बिनबाद. अभेद्य भागीदारी पाहायला मिळतीये. 34 धावा धावफलकावरती जोडतायत. चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना निश्चितच पाहायला मिळत आहेत. या मॅच मध्ये आपण पाहाल तर सर्व खेळाडूंना वॉर्मअप देण्याचा प्रयत्न केला जातोय. दोन्ही संघांना माहिती आहे हा सामना निश्चितच एक सन्मानासाठी खेळला जाणारा सामना आहे. विचार केला तर तिसऱ्या षटकाला सुरुवात. साजिद शेख गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मिसटायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली फैजल आणि पहिला गडी बाद होईल. चांगला झेल. फलंदाज होतोय फेल. लागलेला पहिला धक्का जय महाराष्ट्र या संघाला. दमदार धाकड सलामी दिली आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला विसावत असताना पाहायला मिळतोय प्रमोद धेरडे. चांगला खेळत होता. एकंदरीत आपण पाहिलं तर तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. सुरुवात आश्वासक दिली. विजयाच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं होतं. 2 षटकं संपली त्यावेळेला 34 धावा धावफलकावरती जोडून दिल्या आणि अगदी दिमाखात तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय. न्यू बॅटर नवीन फलंदाज विकासला साथ देण्यासाठी सचिन मैदानावरती. सचिन भोंडिवले खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळेल. एका धावेची मदत धावफलकाला करतायत. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 35 वरती. 35 धावा धावफलकावरती आपण पाहताय. साजिद शेख राईट मोर द विकेट. स्ट्राईक वरती विकास. बॉडी लाईन फुलटोच चेंडू आणि निश्चितच या चेंडूला मैदानात थारा नाही. जबरदस्त प्रहार केलाय विकासनं. इथून मात्र विकास करायला सुरुवात केली आहे. दमदार षटकार. सहा धाबा आल्या आणि या 6 धाबा धावफलकावरती गती प्राप्त करून देत आहेत. स्कोर कार्ड वरती एकंदरीत आपण पाहाल तर 41 हा आकडा आपण पाहत आहे. 41 41 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि स्कोर कार्डला मात्र इथून वेगाची गती प्राप्त झाली आहे. पोहोचायचं आहे ते तब्बल 69 धावांपर्यंत. अर्ध्याहून जास्त रस्ता पार झालाय. साजिद शेख 3 चेंडू फेकले होते. निश्चितच पहिले 2 चेंडू सुंदर आले. एक विकेट एक सिंगल आली होती. त्यानंतर या चेंडूवरती मात्र षटकार वसूल केलाय. 6 धावा येत आहेत. जय महाराष्ट्र गोकुळगाव आणि त्यांना फाईट करत असताना वेदांत स्पोर्ट्स दसई या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच आहे. लीग स्टेज मधला हा आजच्या दिवसाचा शेवटचा सामना पोल डी मधनं आपण पाहताय. चांगला खेळ राहिला या पोल मधून आपण पाहाल तर भातसई स्पोर्ट्स भातसई या संघाचा. त्यानंतर आपण पाहिलं असेल आई गावदेवी खातिवली हा संघ सुद्धा निश्चितच चांगला खेळलाय. टेबल टॉप करत असताना पाहायला मिळत आहेत. आणि या पोल मधील ही शेवटची मॅच आम्हाला जिंकायची आहे. या अनुषंगाने बॅटिंग करतो विकास. फटका फसलाय. झेल टिपण्याची सुवर्ण संधी. फैजल आहे मित्रांनो तिथं. कमी तिथं आम्ही. ही फैजलची हमी. जबरदस्त झेल. फलंदाज होतोय बाद. विकास याचा खेळ संपला. चांगला रिले झेल या ठिकाणी टिपतायत आणि संघाला एक सुयश मिळवून दिलंय. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना साजिद शेख.
राईट अमोर द विकेट. साजिद चांगली गोलंदाजी. नवा आहे पण छावा आहे. चांगली गोलंदाजी साजिद. 2 विकेट त्यानं टिपल्या. 6 चेंडू फेकले. 7 धावा खर्च केल्या आणि निश्चित 2 गडी सुद्धा त्यानं मिळवले. साजिद शेख आणि सूरज विशे हे 2 नवीन गोलंदाज आज आपल्याला पाहायला मिळाले. और एक नया नया है यह रेहान शेख नवीन गोलंदाज पुन्हा एकदा वापरला जातोय. दसई संघाच्या वतीनं चौथं षटक यावेळेस पाहायला मिळेल. 3 षटकं संपली आहेत. धावफलकावर जोडल्यात अद्यापपर्यंत ते 41 धावा 41. चौथं षटक चालू होईल. चला वेळेची काळजी घ्या. रेहान शेख समोर सचिन भोंडिवले. पहिलाच बॉल फुलटोज आहे आणि प्रहार केलाय चांगला. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू जातो. एक टप्पा खाऊन सीमा पार चौकार. चौकाराला धावफलक जर आपण पाहिलं तर 45 धावांवरती जाऊन पोहोचले. गोलंदाज रेहान शेख. रेहान शेख वरती गोलंदाजीची जबाबदारी दिली आहे. सचिन भोंडिवले स्ट्राईक वरती खेळतोय. सर्व खेळाडूंना प्रॅक्टिस देत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस फुलटो चेंडू आहे. प्रहार केलाय खरा. बराच वेळ चेंडू हवेत. नो बॉलचा इशारा येतोय. यावेळेस मात्र नो बॉल आहे आणि झेल सुंदर टिपला होता त्या ठिकाणी. मात्र नो प्लस वन अशा 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. रेहान शेख गोलंदाजी करतोय. षटक निश्चितच लवकरात लवकर पूर्ण करायचंय. संधी मिळते अशा पद्धतीने ज्या वेळेला संधी मिळत असते मित्रांनो त्यावेळेला चांगला खेळ दाखवत चला. जेणेकरून पुढच्या वेळेला तुम्हाला निश्चितच पुन्हा पुन्हा संधी मिळेल. खेळ दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म मिळेल. आज तुम्हाला संधी मिळते. या संधीचं सोनं करायचंय. मात्र हा सुद्धा फुलटो चेंडू आहे. ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरनं वेगानं फिल्डरला पकडलं फेकलं आणि या दरम्यान आपण पाहाल पुन्हा एकदा एक सिंगल धाव घेत आहेत. एका धावीची योगदान येतं. एका धावीची मदत. 48 पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट फिरवली मात्र आता रेहान शेखचं कौतुक केलं जाईल. चांगला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडूला वेगानं बाहेर काढतोय. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना संधी मिळाली आहे आणि ही संधी मला निश्चितच सोनं करायचंय. अशा पद्धतीनं गोलंदाजी करतो. यावेळेस बॅटची एज लागली होती. विकेटच्या मागे विकेट किपर थोडासा फंबल. त्यानंतर आपण पाहाल मागे अडवलं जातं. एक सिंगल कंप्लीट करतायत. एका धावीची मदत पुन्हा स्कोर कार्डला करतील. धावफलक जर आपण पाहाल तर 49 50 कडे वाटचाल चालू आहे. चौथं षटक मार्गस्थ असताना स्ट्राईक वरती शैलेश. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू पुल केलाय. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग मात्र तिथं फैजल काटा बनके खडा आहे दोस्त. जबरदस्त कॅच. फलंदाज माघारी परतेल आणि निश्चित लागलेला अजून एक धक्का. जय महाराष्ट्र गोकुळगाव या टीमला.
शैलेश माघारी परततोय आणि रियान शेखला विकेट मिळते या ठिकाणी. दोन गोलंदाज आपण पाहिले यावेळेस विकेट मिळवताना. साजिद शेख त्यानं सुद्धा 2 विकेट घेतल्या. रियान शेखला सुद्धा विकेट मिळतीये. स्कोर कार्ड थांबलेला आहे ते 49 या धावसंख्येवरती. बनवायचे आहेत तब्बल 69. अजून जर विचार केला तर इथून 20 धावा अजून बनवायच्या आहेत. यावेळेस नो बॉलचा इशारा येतोय. नो +1 अशा 2 धावा येतील. 50 पार होते. 51 धावा स्कोर कार्ड वरती. जय महाराष्ट्र गोकुळगाव हा संघ खेळतोय आणि पुढील चेंडू हा फ्री आणि 2 बिमर झाल्या कारणानं या गोलंदाजाला इथून गोलंदाजी करता येणार नाही. एक्कावन्न धावा आणि अख्तरभाई शेख गोलंदाजी मार्क वरती षटक पूर्ण करण्यासाठी, बेबी ओव्हर कंप्लीट करण्यासाठी. यावेळेस फटका खेचलाय पुन्हा एकदा त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. चौकार. नो बॉल +4 5 धावा. नो बॉल होता. फ्रीडचा फटका आणि हा सुद्धा चेंडू सीमा पार. साठ धावा. 9 धावा. विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. अनिल विषय गोलंदाजीसाठी नवीन नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. नवीन नवीन खेळाडूंना संधी दिली जाते. 1 धावाली धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचेल ते 61 वरती. अजूनही 8 धावांची गरज विजयासाठी आहे. यावेळेस पहा प्रहार केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहे मात्र त्याच्या डोक्यावरनं चेंडू गेलाय सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. सदुसष्ट धावा. 2 धावांची गरज या ठिकाणी विजयासाठी आहे. जय महाराष्ट्र गोकुळगाव हा संघ विजयाच्या जवळ जात असताना 2 धावा वाचवण्यासाठी मुस्तफा शेख फिल्डिंग लावत असताना, फिल्डिंग लावण्यात पटाईत बुद्धी चातुर्य खेळाडू आहे. भरपूर वर्षाचा अनुभव. शहापूर तालुक्याच्या क्रिकेटचा एक जबरदस्त बेधुंद खेळाडू आहे मुस्तफा शेख. यावेळेस गोलंदाजी करेल. 2 धावा वाचवायच्या आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 4 आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. विजय होत आहे टीम जय महाराष्ट्र गोकुळगाव. आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. गोड कौतुक करूया टीम वेदांत 11 धसई संघाचं सुद्धा. चांगलं क्रिकेट तुम्ही पेश केलं. आजचा दिवस निश्चितच आनंदाने आणि खेळीमेळीच्या वातावरणात या ठिकाणी पार पडतोय.